नमस्कार मित्रांनो, मी वैभव, चैतन्य ऑटो केअर सेंटर नाशिक. आपलं ह्या चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो. आज आपण ॲक्टिवा BS6 या गाडीच्या संदर्भात, सर्व्हिसिंग संदर्भात बघणार आहोत. त्यामध्ये आपण काय काय करणार आहोत हे पण आपल्याला लक्षात येणार आहे. आणि सेकंडली, ह्या ज्या गाडीची सर्व्हिस आहे मित्रांनो, ही मेजर होणार आहे. तर चला तर बघूया मित्रांनो. सर्वात प्रथम मित्रांनो, आपण गाडी ही पूर्णपणे डिसमेंटल केलेली आहे. यामध्ये आपण बघू शकतायत की थ्रोटल बॉडी पण आपण काढून घेतलेली. त्यानंतरून इतरही पार्ट जे आहेत, जसे की एअर फिल्टर म्हणा, क्लच म्हणा, मागील चाक, हे सर्व डिसमेंटल केलं आहे मित्रांनो, जेणेकरून आपल्याला कस्टमरला कोटेशन द्यायला सोपं जाईल आणि आपल्याला पण लक्षात येतं की गाडीमध्ये किती काम आहे. ठीक आहे. तर यामध्ये आपण इंजिन ऑइल, गिअर ऑइल हे पण काढून घेतलेलं आहे. तर आपण व्हिडिओमध्ये बघू शकताय. जसं की आता हा समोर आपल्या इनटेक मॅनिफोल्ड दिसतोय. ही जी व्हेरिएटर बॉडी आहे मित्रांनो, या व्हेरिएटर बॉडीमध्ये लोकल व्हेरिएटर बूस्ट टाकल्यामुळे तिचे जे कान आहेत आतमधले ते खराब झालेत मित्रांनो. आणि त्यामुळे जे काही एक्स्ट्रा प्रमाणात रोलर्स हे लॉक होत होते, त्याच्याने जो बेल्ट आहे, CVT बेल्ट ज्याला आपण क्लच बेल्ट म्हणतो, तो पण बऱ्या प्रकारे डॅमेज झालेला होता. तर आपण यामध्ये व्हेरिएटर रोलर, व्हेरिएटर बॉडी, सेकंडली बेल्ट आपण नवीन टाकलेला आहे. त्यामध्ये जे व्हेरिएटर बॉडीचं जे बुश होतं मधलं मेटल, ते पण डॅमेज झालं होतं. तुम्ही बघू शकता मित्रांनो, यामध्ये हे जे लोकल व्हेरिएटर रोलर आहेत, दोन्ही रोलरमध्ये डिफरन्स दिसतो आपल्याला. जो पिंक कलरची शेड आहेत तसे रोलर असतात, पण लोकल क्वालिटीचे असल्या कारणास्तव त्यातला जो मेटलचा स्लेब आहे तो बाहेर आलेला आहे. आणि तो बाहेर आल्या कारणास्तव ती बॉडी, व्हेरिएटर बॉडी ही डॅमेज झालेली होती. आणि हे सर्व आपण जी गाडी आहे सगळ्यात पहिले यासाठी ओपन करून घेतलेली होती की जेणेकरून आपल्याला कस्टमरला एस्टिमेट देता येईल मित्रांनो. सेकंडली, आता आपण थ्रोटल बॉडी क्लीन करून घेतोय, कारण की गाडीची किलोमीटरही 55,000च्या जवळपास झालेले होते. आणि यापूर्वी कोणीही पूर्णपणे थ्रोटल बॉडी डिसमेंटल करून क्लीन केलेली नव्हती. त्यामध्ये इंटरनली जे काही सेन्सर्स वगैरे, ओरिंग्स आपण सर्व काही प्रथम पूर्णपणे व्यवस्थित काढून घेतल्या होत्या मित्रांनो. बऱ्याच केसेसमध्ये जर आपण सेन्सर्स वगैरे तसंच ठेवून जर काम करत असाल तर सेन्सर शॉर्ट होण्याचे चान्सेस वाढतात. तर आता आपण हे सेन्सर्स पण प्रॉपर क्लीन करून घेतले. त्यानंतरून सगळं काय आता व्यवस्थित थ्रोटल बॉडी वगैरे असेंब्ली करून साईडला ठेवून देऊ मित्रांनो, जेणेकरून आपल्याला वन बाय वन नेक्स्ट कामं चेक करून, क्लीन करून पुढचं काम करता येणार मित्रांनो. हा जो इनटेक मॅनिफोल्ड बघतात मित्रांनो, हा इतका डस्टी होता, पहिले आपण व्हिडिओमध्ये बघितलं, तो पण आपण प्रॉपर क्लीन करून घेतलेला आहे. त्यानंतर आता हा जो आपण हेडचा जो पोर्शन दिसतोय ज्याच्यावर इनटेक मॅनिफोल्ड फिटिंग होतो मित्रांनो, त्यामध्ये पण खूप जास्त प्रमाणात डस्ट होती. आणि आपण याच्यामध्ये थ्रोटल बॉडी स्प्रे मारतो मित्रांनो, आणि त्यामध्ये पेट्रोल टाकून पूर्णपणे प्रॉपर ती घाण क्लीन केली जाते मित्रांनो. तुम्ही बघू शकताय, समोर व्हिडिओमध्ये दिसतं आपल्याला. असं केल्याने मित्रांनो, जे आपले स्टार्टिंग ट्रबल वगैरे, प्लस स्मूथनेस, फायरिंग स्ट्रोक, सेकंडली ॲव्हरेज, या सर्व गोष्टींवर याचा मित्रांनो फरक पडतो. पण यामध्ये आपल्याला गाडीला स्पेसिफिक खूप वेळ द्यावा लागतो मित्रांनो, पूर्णपणे. आता हा जो इंजेक्टर आहे आपला, ज्याला आपण फ्युएल इंजेक्टर म्हणतो, तो पण आपण चेक करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आता आपण थ्रोटल बॉडी फिटिंग करून घेतो. थ्रोटल बॉडी केबल पण चांगल्या होत्या, त्यामुळे त्या जुन्याच राहून दिल्या. व्यवस्थित पॅकिंग वगैरे फिटिंग करून घेतलेली आहे. आता ही फ्युएल इंजेक्टरची जी ओरिंग आहे, जेव्हा पण आपण लावणार तिला ऑइल लावूनच मित्रांनो लावण्यात यावी, कारण की बऱ्याच केसेसमध्ये ती
कट होण्याचे चान्सेस वाढतात आणि त्यामुळे फ्युएल लिकेज होऊ शकतं, गाडीला आग लागू शकते. तेवढं फिटिंग करताना ती काळजी घ्या मित्रांनो. सर्व काही सेन्सर्स कपलर्स लागलेत की नाही याची पूर्णपणे आपण हमी करतो, त्याशिवाय गाडी सुरू करत नाही मित्रांनो. ठीक आहे. आता सेकंडली याचा एअर फिल्टर पण आपण चेक केला होता, तो व्यवस्थित होता, तर आपण क्लीन करून घेतला मित्रांनो. त्याची इंटरनली जी काही आपली बॉडी आहे एअर फिल्टरची ती पण क्लीन करून घेतली. सेकंडली आपण जो काही क्लचची केसिंग होती, क्लच केसिंग पूर्णपणे व्यवस्थितरित्या आतनं पेट्रोलने डिझेलने साफ केलेली आहे. प्लस त्याचं क्लच केसिंगचं जे कवर आहे ते पण व्यवस्थित क्लीन करून घेतलेलं आहे. आता आपण व्हेरेटर रोलर नवीन आणले होते, बॉडी नवीन आणलेली होती, त्याची प्लेट पण नवीन आणलेली होती, त्याचे जे बुश आहेत ते पण नवीन आणले होते मित्रांनो. तर ते आपण सगळे ग्रीसिंग वगैरे करून व्यवस्थित लावून घेतलेले आहेत. प्लस त्याच्यानंतर क्लच ड्रमला पण पेपर मारून घेतलेला आहे मित्रांनो. नवीन बेल्ट पण लावलेला आहे. क्लच शू पण आपण रफ करून घेतलेले आहेत. आता क्रँकशाफ्टला आपण ग्रीस लावून व्हेरेटर बॉडी लावलेली. सेकंडली त्यानंतर आपण बेल्ट वगैरे इन्स्टॉल करून आता सगळं काही क्लच असेंबल करतोय. ठीक आहे. यामध्ये ज्यावेळेस आपण पूर्ण प्रॉपर क्लिनिंग करतो ना मित्रांनो, तर व्हायब्रेशन्स 0 होऊन जातात क्लचचे. तुम्ही बघू शकताय, यापूर्वी पण आपण काही क्लचवरती व्हिडिओज बनवून टाकलेले आहेत, ते पण तुम्ही बघू शकतात. त्यातनं पण आपल्याला बरंचसं लक्षात येईल की कशा पद्धतीने क्लच वगैरे ऑपरेट होतात. सेकंडली ब्रेक शू पण व्यवस्थित होते मित्रांनो, मार्जिन होतं, आपण क्लीन करून त्यांना फिटिंग केलेले आहेत मित्रांनो. त्यानंतर इंजिन ऑइल पण आपण नवीन टाकलेलं आहे 10-30 ग्रेडमध्ये SLमध्ये. आता पुढचं चाक खोलून घेतलं होतं आपण, कारण की मागचं चाक फिटिंग झाल्यानंतर त्यामध्ये आपण स्पीडोमीटर वगैरे चेक केलं आहे, व्यवस्थित चालू होतं. लायनर आपण आता व्यवस्थित पेट्रोलने क्लीन करून त्याला रफ करून घेऊया. सेकंडली ड्रम पण आपण रफ केलेला आहे, ग्रीस वगैरे आता बेरिंगमध्ये इन्स्टॉल केलेलं आहे. सेकंडली सगळं काय ग्रीसिंग वगैरे झाल्यानंतर आता फ्रंट टायर हे आपण फिटिंग करून घेऊया मित्रांनो. ठीक आहे. यामध्ये मित्रांनो मी एक गोष्ट नोटीस केलेली होती, ॲक्टिवामध्ये किंवा इतर गाड्यांमध्ये पेट्रोल पंप फ्रीमध्ये एअर प्रेशर चेक करण्यात येतं. त्या केसेसमध्ये असं नोटीस करण्यात आलेलं आहे आम्ही वैयक्तिक, की ते लोक प्रेशर व्यवस्थित चेक करून फिल नाही करत. कंपनीने दिलेल्या प्रेशरपेक्षा खूप जास्त प्रमाणात प्रेशर गाड्यांमध्ये भरलं जातं. त्यामुळे पण टायर्स बऱ्या प्रकारे आहे नोटीस केले आम्ही सर्व्हिसमध्ये की लवकर खराब झालेले बघितलेले. ठीक आहे मित्रांनो. तर गाडीची ट्रायल वगैरे पण आपण घेतली मित्रांनो, टायर प्रेशर पण चेक करून घेतलेलं होतं. गाडी एकदम फर्स्ट क्लास उत्तमरित्या चालत होती. सगळं काही फायनल टेस्टिंग झाल्यानंतर गाडी आपण वॉश करून घेतली मित्रांनो. वॉशिंग पण आपल्याकडेच होते. वॉशिंग झाल्यानंतर प्रॉपर आपण गाडी सुरू वगैरे चेक करून घेऊया.